नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। 1 ऑक्टोबर 1941 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बेळगाव इथं स्थापन केलेली महार रेजिमेंट ही भारतीय सैन्याच्या इतिहासातील आत्मसन्मानाची जाज्वल्य परंपरा आहे। या ऐतिहासिक दिनाचं औचित्य साधून बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीनं चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील ज्येष्ठ सैनिक सुभेदार गेनबा कांबळे त्यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला। सुभेदार गेनबा कांबळे यांनी तब्बल 28 वर्ष महार रेजिमेंटमध्ये सेवा बजावली। त्यांच्या अतुलनीय शौर्याची दखल घेत तत्कालीन राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते त्यांना संग्राम पदक, शौर्य पदकासह 7 पदकं आणि 2 गौरवचिन्ह बहाल करण्यात आली होती। त्यांनी 1965 आणि 71च्या भारत-पाक युद्धात सक्रिय सहभाग नोंदवलेला होता। सत्कार प्रसंगी बोलताना सुभेदार कांबळे भावुक होत म्हणाले, देशासाठी जीवाची बाजी लावून रणांगणावर उभा राहिलो, गोळ्यांचा वर्षाव सहन केला, सहकाऱ्यांना डोळ्यासमोर गमावलं, पण मातृभूमीचा मान कधी झुकू दिला नाही। आज समाज माझ्यावर या सेवेला मान देतो, ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षणिक आहे। या सत्कार कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक गुंडूराव कांबळे यांनी या उपक्रमाची भूमिका आणि संघटनेच्या उद्दिष्टांचा उहापोह केला। ते म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली महार रेजिमेंट ही केवळ सैनिकी परंपरा नाही, तर आमच्या आत्मसन्मानाचं प्रतीक आहे। त्या परंपरेला जिवंत ठेवणाऱ्या वीरांचा समाजानं गौरव करणं ही आपली जबाबदारी आहे। बहुजन संघटक पीडी सरवदे यांनी भावना व्यक्त करत सांगितलं, आपल्या समाजातून उभं राहून देशासाठी लढणारे वीर हे आपल्या सर्वांच्या प्रेरणेचे झरे आहेत। सुभेदार गेनबा कांबळे यांच्या शौर्यामुळे भावी पिढ्यांना देशसेवेचे बळ मिळेल। या कार्यक्रमाला संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे, भोगोलीकर, ॲडव्होकेट भारती कांबळे, गंगाराम शिंदे, सरपंच अनंत कांबळे, राजू कांबळे, परशुराम न्हावेलीकर, हनीफ सय्यद, मोहनराव कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग होता।